तर बऱ्याच वेळेला ना आपण मुळा आणला म्हणजे भाजी तशीच टाकून देतो किंवा वायाही जाते। तर तसं न करता मुळ्याची भाजी जी आहे ना ती स्वच्छ 2-3 वेळा मी पाण्याने धुवून घेतली, त्यानंतर कट करून घेतलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं भाजी शिजवून घेणार आहे। 5-1 मिनिटानंतर भाजी शिजली म्हणजे चाळणीमध्ये नितरवायला ठेवून देणार आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी नितरून जाईल। गॅसवर कढई ठेवली आहे, तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण याची फोडणी देऊन झाल्यानंतर कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला आणि मिरची घातलेली आहे। भाजी थंड झाल्यानंतर त्याच्यातलं पूर्णपणे पाणी अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतलेला आहे। हळद घातलेली आहे 1 चमचा आणि मुळ्याची भाजी घातलेली आहे शिजवून घेतलेली। छान व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। मस्त छान असं बेसन पीठ घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा परतवून घेतली। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून पाण्याचा छिडका मारायचा आहे। मस्त छान अशी आपली मुळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे। चला तर ताईंनो, आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।